बोर्ड येथे दत्त जयंतीनिमित्त काय काय कार्यक्रमाचं आयोजन केलं? रात्री भजनाचा म्हणजे दत्त जन्म उत्सव रात्री 12 वाजता दत्त जन्म केला म्हणजे गुरुवारी. त्याच्यानंतर रात्रभर भजनाचा कार्यक्रम पहाटे 6 वाजेपर्यंत. 6 वाजेपर्यंत दत्त महाराजांची पूजा किंवा महाराजांची पूजा अभिषेक. यानंतर गावातून म्हणजे मिरवणूक अख्खी गावात, आणि गावातून मिरवणूक झाल्यानंतर किंवा गावातून सगळ्याचा उत्सव बँड आणि ह्याचे टाळकरी यांच्यानंतर किंवा महाराजांच्या इथं पालखीचं आगमन झालं. गावातून सगळी मिरवणूक आल्यानंतर प्रदक्षिणा होणार. प्रदक्षिणा झाल्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रमाला इथं दहीहंडी आणून दत्त महाराजांच्या किंवा महाराजांच्या इथं ठेवल्यानंतर आता महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दहीहंडी काला वाटण्याचा कार्यक्रम. वाटण्याच्या नंतर महाप्रसादाचा आलेल्या भाविक भक्तासाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आलेल्या भक्तावानी जेवण करून पाण्याची व्यवस्था, रक्तशिबिर आणि काही कुणाची अडचण असेल जेवण करून व्यवस्थित कार्यक्रम ठेवलेला आहे महाराजांचा. ही असा कार्यक्रम महाराजांचं वास्तव असल्यापासूनचं कार्यक्रम ही चालू आहेत. आता जवळजवळ 70 वर्षाच्या एक इतिहास, आणि मी आता मला 40 वर्ष झालं महाराजांच्या सेवेत आहे. लोकाची एवढी व्यवस्था आहे, लोकाचा उत्सव आहे आणि आनंद लोक हे करतात. दहीहंडीचा प्रसाद घेऊन आनंद भाविक भक्ताचे जो 15,000 लोकांचा स्वयंपाकाचं नियोजन केलेलं आहे. 6 क्विंटलची पुरी आहे, 5 क्विंटलचा भाताचं आहे, खिरीचं 2 क्विंटल आहे आणि पाण्याचं 200 जारचं हे केलेलं आहे. जेवणाचं सगळं व्यवस्थित कार्यक्रम सगळं महाराजांसाठी केलेलं आहे. महाराजांनी सगळे भक्त उपाशी जाऊनी यांचं जेवणाची सगळी व्यवस्था महाराजांच्या कृपेनं चालू आहे. एकमेकाच्या मुखामध्ये काला घालायला सुरुवात केली. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. देवा आता पोट भरली म्हणलं, आता काहीतरी खेळ खेळायला पाहिजे. सांगितलं हरकत नाही. मग खेळ सुरू झाले. हमाम पुरा हमाम हुंबरी वाजे हमाम.
भगवान की वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय हे अभंगाच्या द्वारा परब्रह्म भगवान परमात्मा ज्यांच्या सानिध्यामध्ये काला घ्यायचा आहे तो काला कुणाच्या सानिध्यामध्ये घ्यावा एक तर देवाच्या सानिध्यामध्ये घ्यावा नाही तर संतांच्या सानिध्यामध्ये घ्यावा इथं देवही ते आणि संत आहे ते देव तीच संत आपण काला ज्यांच्या सानिध्यामध्ये घ्यायला आलो ते श्री सद्गुरु सच्चिदानंद काशीनाथ बाबा आणि ज्यांच्या सानिध्यात घ्यायचा आहे ज्यांच्याकडून काला घ्यायचा आहे ते अवधूत त्रिमूर्ती श्री दत्तात्रय भगवान परमात्मा मग अनुसयाचे गुण वर्णित सुबाजू रे तू तुम्ही नका तांडव ही खरी दत्त जयंती टाळ्या वाजवा यांच्यासाठी खरी दत्त जयंती सगळ्यांनी नसलं काळजी करू नका त्यांनी मला टाइम दिलाय पण मला पुन्हा 5-10 मिनिटं टाइम वाढवून द्या मला एवढीच विनंती कारण मी लवकर आलो तुमचं लवकर सुरुवात झाली तर माझा काही प्रॉब्लेम नाही हरिनारायण मुखाने गाता Open up.